पुणे महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेना यांचं युतीचं समीकरण न जुळल्यानंतर शिवसेना मोठ्या ताकदीनं जे आहे ते महानगरपालिकेच्या रणांगणात उतरलेली आहे। सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। ताई, खरं तर भाजप आणि शिवसेना यांची युती होणार होती, मात्र ऐनवेळी युती झालेली नाही। मात्र मोठ्या ताकदीनं तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहात। आता कोणकोणत्या वरिष्ठ नेत्यांकडे ही सर्व निवडणुकीमध्ये प्रचार करण्याची जबाबदारी असणार आहे? एकतर माननीय शिंदेसाहेब एकनाथ शिंदे 9 तारखेला पुण्यात येत आहेत। त्याचबरोबर सन्माननीय मंत्री महोदय उदय सामंत, गुलाबराव पाटील, श्रीकांत शिंदे आमचे नेते आणि खासदार, त्याचबरोबर प्रतापराव जाधव, रामदास कदम, शंभूराजे देसाई, गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सगळे उद्या येत आहेत। आणि काही जण 13 तारखेपर्यंत प्रत्येकाचे कार्यक्रम लागलेले आहेत। त्याचबरोबर शहाजी बापू पाटील, विजय शिवतारे, निलेश राणे, शरद सोनावणे, ज्ञानराज चौगुले, चंद्रदीप नरके हेही वेगवेगळे विभागीय नेते इकडे येत आहेत। लाडक्या बहिणीचे संवाद साधायला काही या विषयात काम केलेल्या आमच्या ज्या ग्रामीण आणि शहरी भागात काम करू शकतात अशा 6 महिला भगिनी जिल्हा मधल्या त्या पण येत आहेत। आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या लोकांना बोलण्यासाठी मुद्दे दिलेत। आज आम्ही प्रचाराच्या संदर्भात देखील एक ॲप लक्षवेध नावाचं त्यांना दिलेलं आहे सगळ्यांना, आणि ते डाउनलोड करून ते सगळे कामाला लागलेले आहेत। खरं तर ताई, तुम्ही काहीतरी 18 मुद्दे उमेदवारांना देणार आहात। दुसरी गोष्ट म्हणजे कुठले ते विकासाचे मुद्दे आहेत की जे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जात आहेत? आम्ही एक तर पुणे विकास परिषद स्थापन करायचा विचार आहे, जेणेकरून जो जो विकास होतो, मग ते केंद्राचा काय राज्याचा असेल, तर पुण्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन, पुण्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन विकासाचा ब्ल्यूप्रिंट तयार करण्याचा हेतू आहे। त्याचबरोबर वाहतूक कोंडीपासून शहरमुक्त व्हावं या दृष्टीने एकात्मिक विकास आराखडा वाहतुकीसाठी तो करण्याचा विचार आहे। नंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याला दिसते, भयमुक्त पुणे हे आपल्याला काम करायचं आहे। महिलांना लखपती बनवणं, झोपडपट्टी वासियांना 10 वर्षात घरं देणं, त्याचबरोबर जुने वाडे जे आहेत त्यांना देखील भाडेकरूंना पण FSI देऊन त्यांना या कामामध्ये सहभागी करून घेणं, प्रत्येक झोपडपट्टीचं पुनर्वसन, आणि त्याचबरोबर पुण्यातलं मेट्रोचं जाळं हे लोणावळा, दौंड, खेड, शिवापूर, खडकवासला, आळंदीपर्यंत पोचावं असा आमचा विचार आहे। त्याचबरोबर क्रीडा, सांस्कृतिक विभाग, पुणे गणेशोत्सव ग्लोबल बनवणं, मुठा नदी सुधार योजना, टेकड्या ज्या आहेत त्यांचं संरक्षण, मनपा शाळांचा दर्जा सुधारणं, असे 18 मुद्दे आम्ही घेतलेले आहेत की ज्याच्यात ऑलरेडी शिवसेना गेले 2 वर्ष काम करते। माननीय शिंदेसाहेबांनी त्याच्यात लक्ष घातलेलं आहे। अगदी अभिजात भाषाचा दर्जा मराठीला मिळावा म्हणून सुद्धा उदय सामंत आणि स्वतः शिंदेसाहेब यांनी प्रयत्न केलेले आहेत। तर अशा मुद्द्यांच्यावरती आम्हाला जर का संधी मिळाली तर PMPLला सुद्धा बेस्टप्रमाणे आम्ही अधिक चांगलं बनवून दाखवू। अर्थात बेस्टचे पण आज बरेच प्रश्न आहेत, पण त्यातून जसा मार्ग काढला जातो, कारण पुणे महानगरपालिका तशीच जर का PMPLच्या बद्दल अजून सुधारणा करता आली तर त्याचा उपयोग होईल। याखेरीज आम्हाला असं जरूर वाटतं की वेगवेगळ्या प्रकारांनी भूखंडाचं संदर्भातले गैरव्यवहार जे समोर येताना दिसत आहेत, याच्यापासून आपल्याला महानगरपालिका आणि पुणे शहराचं वातावरण जर का निर्भय बनवायचं असेल तर शिवसेनेला आत्तापर्यंत अशा प्रकारांनी चांगली संधी बहुमताची मिळालेली नाही आहे। तर बहुमत नसेल तर प्रत्येक वेळेला कोणाच्यावरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं, आणि या दृष्टिकोनातून आम्ही असं म्हणेन की 99 पासून ते 2014पर्यंत काँग्रेस आणि NCPचं इथे शासन होतं महानगरपालिकेत, आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष सातत्याने इथे बहुमतात निवडून आलेला आहे। पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की सगळी विकास जो आहे तो विकास जो पुणे शहराची वैशिष्ट्य लक्षात घेऊन जो व्हायला पाहिजे होता तो न होता केवळ या ठिकाणी वेगवेगळ्या योजना स्वीकारणारं शहर जे होतं आहे, पण त्याला देखील एक वळण देण्याचं काम माननीय शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना केलेलं आहे। मग मुंबई पुणे द्रुतगती मार्गातल्या मिसिंग लिंकचा विषय असेल, मेट्रोचा विषय असेल, त्याच्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, आणि आम्ही कधीही विकासाला विरोध केलेला नाही आहे। आणि त्यामुळे आताचं सुद्धा श्रेय ते एका पक्षाचं नसून शिवसेना आणि त्या सत्ताधारी भाजप या दोघांनी मिळून या केलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही केलं असं म्हणणं मला तर असं वाटतं की कुठेतरी त्याच्यामध्ये स्वकेंद्रितपणा होतो आहे, आणि म्हणून पुणे महानगरपालिकेला विकासाच्यामध्ये अधिक वेग देण्यासाठी माननीय शिंदेसाहेबांचा शब्द म्हणून आम्ही हे डॉक्युमेंट केलेलं आहे, आणि तो पुणेकरांना आणि तुमच्यामार्फत सर्वसामान्य लोकांना आमचे उमेदवार तो शब्द देत आहेत की आम्ही एवढ्या 18 गोष्टी तुम्हाला करून दाखवू।
खरं तर ताई, आपल्याच पक्षाचे नेते असलेले रवींद्र धंगेकर असं म्हणतात की मी पहिल्यापासूनच आमच्या लोकांना सांगत होतो की भाजप आपल्याला फसवणार. शेवटी तेच झालं आणि ज्या तुम्हाला जागा देणार होत्या त्या त्यांनी जागा दिल्या नाही. शेवटी तुम्हाला स्वबळावर ती लढावं लागलं. पण एका अर्थानं ताई हे पण चांगलं झालं का की धनुष्यबाण अगदी सुसाट आहे आणि भगवा प्रत्येक प्रभागामध्ये आज म्हणजे फडकताना दिसतोय. तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघता? मुळामध्ये एक लक्षात घेऊया की ही नेहमीसारखी निवडणूकच नाही आहे. ही निवडणूक लोकसभा आणि विधानसभेत, विशेषतः विधानसभेत माननीय शिंदेसाहेबांच्या प्रयत्नातून जे लाडक्या बहिणी महानायिका म्हणून पुढे आल्या, महिलांचा सहभाग वाढला, लोक आनंदाने निवडणुकीत सहभागी झाले, तशीच ही निवडणूक मला अशी दिसते की दबावरहित आणि वेगवेगळ्या प्रकारांनी समाजाचे सर्व घटकांमधून शिंदेसाहेबांचं नेतृत्व पुढे येते. आणि म्हणूनच आपण नगरपालिकेलाही पाहिलं की अनेक नगरपालिकांमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. तशाच प्रकारे इथे सुद्धा जो मतदार ज्या ठिकाणी जाणतो की कोणी आपल्याला मदतीसाठी धावून आलेलं आहे, कोण या कामाच्यासाठी म्हणून डिपेंडेबल आहे, कोण विश्वासार्ह आहे, याच्यामध्ये नक्कीच शिंदेसाहेबांचं नाव वरती आहे. आणि शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर होतं. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि त्यावेळेला नारायण राणे यांनी केला होता. आणि बाळासाहेबांनी मुंबई पुण्यातलं अंतर कमी करून इथल्या उद्योग आणि रोजगाराच्या संदर्भातलं स्वप्न पाहिलं होतं. परंतु मुंबईला जशी पिंजाळ, तानसा, वैतरणा ही धरणं आहेत, पिण्याच्या पाण्यासाठीची खास धरणं आहेत. परंतु पुण्यामधली जी धरणं आहेत ती सगळी शेतीसाठी असणारं पाणी जे आहे त्याची धरणं आहेत. आणि मग त्या धरणाच्या वरती लोड येतो किंवा गळती होते. तर आम्हाला असं वाटतं की पुण्यासाठी सुद्धा अशी धरण असावं का याचा अभ्यास होऊन त्या संदर्भातले सुद्धा निर्णय व्हायचे असतील तर मग आपल्याला सगळ्यांच्या बरोबर या ठिकाणी शिवसेनेला जर का चांगल्या प्रकारचं बहुमत मिळालं तर आम्ही ही कामं करू शकू. ताई, शेवटचा प्रश्न विचारतो. येत्या 16 तारखेला एकनाथ शिंदे यांना तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून पुण्यामधून काय गिफ्ट देणार आहात? मला असं वाटतं की ते गिफ्ट त्यांनीच आम्हाला दिलेलं गिफ्ट आहे, तेच आम्ही त्यांना देणं म्हणजे मला असं वाटतं की पक्षाच्या राजकीय शक्तीचा अर्थच तो असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माननीय शिंदेसाहेबांना समाधान वाटेल अशा प्रकारचं गिफ्ट आमच्याकडून दिलं जाईल. येत्या 16 तारखेला महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून जो काही निकाल येणार आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांना समाधानकारक जे आहे ते गिफ्ट आम्ही आमच्या माध्यमातून देणार आहोत, अशी प्रतिक्रिया नीलम गोरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यूनर मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.